आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना सावली. ज्या गोष्टींचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो त्या गोष्टी पण एवढ्या सहज पद्धतीने घडतात. अशा वेळेला आपण सत्य नाही पचवू शकत. तेवढी ताकदच नसते. मला असं वाटलं होतं की मी राजकुमार दादाला ओळखतो, पण नाही. व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली ना तरी आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे नाही ओळखू शकत. हेच खरंय. आधार होता मला दादाचा. आईबाबांनंतर त्याच्या शब्दाला महत्व होतं. सावरा स्वतःला. तुझ्या आयुष्यात असं कधी घडलंय का की ज्या व्यक्तीवर तू विश्वास ठेवलाय त्याच व्यक्तीने असा विश्वासघात केलाय? नाही, खरं तर मी समोरच्याकडून कधी अपेक्षाच केली नाही. निस्वार्थपणे वागत गेले. आणि तुम्हीच सांगता ना सारंग सर की विठुराया आहे त्याच्याकडे सगळ्याचे हिशोब असतात. म्हणणे मला इतक्या वर्षांचा विश्वास आणि प्रेम असं एकत्र कोलमडताना बघून खूप त्रास होतोय. पण ही पण वेळ निघून जाईल. आणि तुम्हाला सांगू, आता तुम्हाला जितका त्रास होतोय ना त्याहून कितीतरी पटीने अमृता वहिनींना त्रास होतोय. त्यांना आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. उत्तम. दोघांनी मिळून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मला बाप म्हणतोस ना, मुलगा शोभतोस मला. उत्तम उत्तम. भेटू लवकरच. काळजी घे. येस. घ्या. काय म्हणतो देवा? आणि कोणाचं कौतुक? काय झालंय? कौतुक कोणाचं करणार? आपल्या सावलीचं. सावलीचं? काय केलं सावलीने? देवाच्या मदतीने तिनं त्या राजकुमारचं जे अफेअर आहे ते तिलोत्तमासमोर उघडं केलं. काय? राजकुमारचं अफेअर आहे? शी, काय नीच माणूस आहे हो. म्हणजे इकडे घरी त्याची बायको त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि आणि हा बाहेर असं शेण खातोय. काय अवस्था झाली असेल अमृताची देवच जाणे. नाही पण सावलीने केलं ते अगदी बरोबर आहे. धाडसे हो पोर. उत्तम केलं, योग्य केलं. काय संसारी मुलगी आहे ना ती. सुखी संसाराची किल्ली तिला माहिती आहे. आता राहिला प्रश्न त्या राजकुमारचा. त्याच्याबद्दल कल्पना मी त्या तिलोत्तमाला आधीच दिली होती. मग आता जे काही घडलंय ते मला काही नवीन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, सावली त्या घरातील एक एक वाईट प्रवृत्ती दूर करणार. मेंदळी कुटुंबाच्या शुद्धीकरणाचा विडाच उचललाय माझ्या लेकीनं. काही म्हण, नशीबवान आहे तिलोत्तमा. तिनं जे काही थोडंफार पुण्य केलंय ते सावलीच्या रूपानं तिच्या घरात आलंय. म्हणून सगळं चाललंय. देवा, बारीक लक्ष ठेवा. आणि त्याच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच द्यायचा. मला तर एक गोष्ट कळतच नाही की का सगळं आपण सहन करायचं. प्रत्येक गोष्ट स्त्रीने का सहन करायची नेहमी? घरातली सगळी कामं करायची आपण. घर संसार सगळा सांभाळायचा स्त्रीनं. मुलांना जन्म द्यायचा स्त्रीनं. मुलांना सांभाळायचं स्त्रीनं. त्यांच्यावर संस्कार करायचे ते सुद्धा स्त्रीनं. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत रांधा वाडा उष्टी काढा कोणी करायचं? आपण स्त्रीनं. का नाही? मला तर एक गोष्ट कळतच नाहीये. पुरुषांनी वाटेल तसं वागायचं. त्याची नजर भिरभिरली तर चालते पण आपली नाही चालत. आपण जमिनीकडे डोळे लावून खाली मान घालून चालत राहायचं. डोळे बंद करायचे किंवा झापड लावायचे डोळ्यांना. का? आणि कोणी सांगितलंय हे नियम आपल्याला? कोणी आखून दिलेत? सांगा ना.
पण लादून घेतलेत ते स्वतःवर. तोडून टाक हे सगळे नियम, उधळून लाव. मी सांगते तुला, मी फक्त तुझी सासू नाहीये, तुझी आई आहे, तुझी सखी आहे, तुझी मैत्रीण आहे. मी तुझ्यासारखी एक स्त्री आहे आणि मी राहीन ना तुझ्या पाठीशी कायम उभी. कुणाला नाही घाबरायचंस तू. उभी राहा कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने उभी राहा, कारण तू काहीही चूक केलेली नाहीयेस. ज्यानं चूक केली त्यांनी घाबरावं. तू डोळ्यात डोळे घालून विचार ना एकदा त्याला, का केलंस असं. आहे हिम्मत तुझ्यात? अमृता, ठेव ही हिम्मत. हा, असं रडत बसायचं नाही, मी सांगते तुला. आणि एक गोष्ट, हे परत जर का असं केलंस ना, तर मी कायमचं बोलणं सोडेन ना तुझ्याशी. वहिनी, आम्ही असताना तरी असं काही करायचं नाहीये. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. का बोलता असं? तुमचं अस्तित्व नाहीये, काहीच किंमत नाही, असं काहीच नाहीये. तुम्ही आई आहात आमच्या. माझ्यावर आणि सारंग सरांवर